मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे। काल आपण जर पाहिलं तर सर्व मराठी आंदोलक जे आहेत त्यांचा मुंबईमध्ये मुक्काम झाल्याचं पाहायला मिळाला। यानंतर आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी खरं तर हे मराठा आंदोलक आपल्याला मिळेल त्या ठिकाणी खरं तर रात्रीचा मुक्काम जे यांनी केलं। मात्र आताच आपण पाहिलं तर सकाळचे 7 वाजले आहेत आणि सकाळी नाश्त्याच्या वेळी आता या आंदोलकांकडून सध्या नाश्ता बनवण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कांदा कापत असतील किंवा सोयाबीन शेंगदाणे हे सर्व साहित्य घेऊन हा आंदोलक जो आहे तो या मुंबईमध्ये आला आहे। त्यासोबत या पार्किंगच्या सुविधा असलेल्या ठिकाणी आता नाश्ता बनवण्याचं काम या सर्व लोकांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहू शकता सध्या काही बांधव जे आहेत ते इथे कांदा कापत आहेत, काही मिरच्या कापतायत, काही सोयाबीन शेंगदाणे साफ करत आहेत। आपण पाहू शकता गॅस असेल सिलेंडर घेऊन हे संपूर्ण आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये आले आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही अशी भूमिका या सर्वांनी घेतली आहे। आता आपण पाहिलं तर हे सर्व सध्या नाश्त्याच्या वेळेला नाश्ता करताना पाहायला मिळतं। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। दादा, एकूणच काय सांगशील? सकाळची वेळ झाली आहे, नाश्त्याचा वेळ आहे, नाश्ता बनवताय, काय बनवताय, काय सांगशील? आम्ही सध्या पोहे बनवतोय। काही झालं तरी आम्ही आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही। आम्ही सध्या 1 महिन्याचा मटेरियल घेऊन आलेलो आहे। काही झालं तरी मुंबई काय सोडत नाही आम्ही। आम्हाला आरक्षण हवंय एवढंच। तुम्ही रात्रभर इथे काढलीत, रात्र कशी होती? आता सकाळ आल्या, तुम्ही काय सांगाल? रात्र फोर वाईट होती, मच्छर चावतात, खूप मच्छर चावतात इथे, तरी आम्ही सहन करत आहोत। आम्हाला आरक्षण कसल्या परिस्थितीत पाहिजे म्हणजे पाहिजेच आरक्षण। आम्ही आरक्षण घेऊ तर इथून हलणारच नाहीत काही हो। बरं, आता कांदे बटाटे सर्व साहित्य घेऊन आला आहेत, काय सांगाल? काय पुढचं कशी दिशा तुमची? आता गावाकडून बरेच जण यायला लागलेत अजून बी। नक्कीच आपण पाहतोय इथे पोहे बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। कांदे असतील किंवा बटाटे, पोहे हे सर्व साहित्य घेऊन हे सर्व आंदोलक जे आहे ते या ठिकाणी आले। त्यामुळे आता नाश्ता करण्यासाठीची वेळ जी झाली आहे त्या नाश्त्यासाठी आता आंदोलक जे आहे ते नाश्ता बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे सोबत मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।